नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, परत एकदा मुंबईच्या बेस्ट कामगार पतपेढीच्या निकालाच्या संदर्भाने थोडा इतिहास सांगणं मला आवश्यक वाटतं. आणि म्हणून हे शीर्षक बघितलं असेल तर अनेक जण तोंडात बोट घालतील, अरे, दादा कोंडके हयातच नाहीत, मग ते ठाकरे बंधूंच्या ठाकरे ब्रँड विषयी आत्ता प्रतिक्रिया कशी देतील, असं अनेकांना वाटणं शक्य आहे. पण दादा कोंडके असते तर ठाकरे बंधूंच्या ठाकरे ब्रँड विषयी आज काय बोलले असते, याची कल्पना माझ्या डोक्यात आली हा निकाल बघितल्यानंतर. अगदी अशीच्या अशी घटना आहे. 1971 मध्ये जेव्हा लोकसभेच्या निवडणुका झाल्या, त्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदा शिवसेना मैदानात उतरलेली होती. आणि ईशान्य मुंबईमध्ये राजा कुलकर्णी हे काँग्रेसचे उमेदवार होते. भाजपतर्फे म्हणजे तेव्हाचा भाजप म्हणजे जनसंघातर्फे प्राध्यापक मुकुंद आगासकर होते. आणि शिवसेनेने तिथे काँग्रेस सॉरी काँग्रेस इंदिरा काँग्रेस तर्फे राजा कुलकर्णी होते. आणि कम्युनिस्ट पार्टीतर्फे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र समिती, ज्याच्यामध्ये अत्रे, जॉर्ज फर्नांडिस वगैरे असली मंडळी होती, त्या पक्षाला संयुक्त महाराष्ट्र समिती, संपूर्ण महाराष्ट्र समिती म्हणायचे. त्या समितीतर्फे कृष्ण मेनन यांना उभं करण्यात आलं होतं. सॉरी, कृष्ण मेनन होते कोण मला आता आठवत नाही, पण तसं काहीतरी होतं. आणि भाजप किंवा जनसंघाचे मुकुंद आगासकर होते. आणि ते त्याआधी दोनदा पराभूत झाले होते. आणि त्यांच्या समोर शिवसेनेने निवृत्त सेनाधिकारी जनरल करियप्पा यांना उमेदवार केलं होतं. आणि मग जनसंघ आणि शिवसेना यांच्यामध्ये भिंती रंगवण्यावरून खडाजंगी उडालेली होती. शिवसेनेच्या उत्साही शिवसैनिकांनी भिंतीवर एक घोषणा रंगवली जनसंघाच्या उमेदवाराच्या विरुद्ध, की दोनदा तीनदा पराभूत होऊन परत परत का लढता, अशा आशयाचा तो मजकूर होता. मुकुंदा मुकुंदा दोनदा की तीनदा. जनसंघाच्या उमेदवाराचं नाव होतं मुकुंद आगासकर. त्यांच्या विरुद्ध शिवसेनेचे उमेदवार होते जनरल करियप्पा. तर जनसंघाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेला उत्तर दिलं आणि भिंती रंगवल्या की मारता मराठीच्या गप्पा तर का काढला करियप्पा, अशी ती निवडणूक होती. पण मुद्दा असा आहे मित्रांनो, की त्या निवडणुकीमध्ये त्या निवडणुकीमध्ये जनरल करियप्पा यांचा पराभव झाला. आणि शिवसेना हा पक्ष, शिवसेनेच्या स्थापनेला 5 वर्ष पण झालेली होती फक्त. आणि किती काही असले तो पराभव अपरिहार्य होता. पण पुढे त्याचा उपयोग दादा कोंडके यांनी आपल्या इच्छा माझी पुरी करा या वगनाट्यामध्ये करून घेतला होता. दादा कोंडके हे सिनेमा वगैरे बनवायच्या आधी इच्छा माझी पुरी करा नावाचं एक वगनाट्य, त्यांनी त्याचे हजारो प्रयोग केले महाराष्ट्रभर. आणि आपल्या हजार जबाबी विनोदामुळे दादा कोंडके हे कमालीचे लोकप्रिय झाले होते, यशस्वी झाले होते, व्यावसायिक म्हणून यशस्वी झाले होते. त्या पैशावर पुढे त्यांनी सिनेमा सृष्टीत प्रवेश केला. पण सांगायचा मुद्दा असा, की अशाच त्या लोकसभा 71च्या निवडणुकीमध्ये करियप्पा यांचा पराभव झाला आणि शिवसेना उमेदवार म्हणून झाला. अर्थात ते अपक्ष म्हणून लढले होते आणि शिवसेना पुरस्कृत उमेदवार असं त्यांचं स्वरूप होतं. आता शिवसेना पुरस्कृत या शब्दाला फार महत्व आहे. 1968, 66, 67 या कालखंडामध्ये शिवसेना हळूहळू करत वाढत होती मुंबईमध्ये. आणि मुंबईमधून अमराठी व्यावसायिकांना धंद्यातून बाजूला केलं पाहिजे,
नाही तर आपल्या मराठी मुलांना रोजगार मिळणार नाही, ही जी भूमिका होती त्यातून अनेक गोष्टी, छोटे छोटे व्यवसाय, रस्त्याच्या कडेचे व्यवसाय हे उत्साही शिवसेना शाखांनी सुरू केले होते. तुमचं बंडू शिंगडे लालबागचा त्यांनी शहाळी शहाळी दाक्षिण्यात्य विकतात ती टाचून अशी, म्हणून शहाळ्यांचे अड्डे टाकले. कुठे वह्या पुस्तकं, कुठे कांदे बटाट्याची दुकानं, अशी शिवसैनिकांनी सुरू केली होती. आणि तिथे एक अगत्याने एक फलक लावला जायचा, महापालिकेच्या गाड्यांनी आपल्याला त्रास देऊ नये, म्हणून शिवसेनेचा दबदबा अशा व्यवसायाच्या ठिकाणी दाखवला जायचा. शिवसेना पुरस्कृत वडापाव, बटाटा वडापाव असं बोर्ड, शिवसेना पुरस्कृत. चंद्रकांत आळेकर यांनी भायखळा स्टेशनच्या पूर्वेला, चंद्रकांत आळेकर हे 68च्या निवडणुकीत महापालिकेला शिवसेना उमेदवार होते, पराभूत झाले, नोकरी सोडलेली. त्यामुळे त्यांनी वडापावचा व्यवसाय सुरू केला आणि वड्याबरोबर पाव देण्याची कल्पना ही चंद्रकांत आळेकरची होती. तर सांगायचा मुद्दा असा की म्युन्सिपाल्टीच्या धाड करणारी जी असतं भरारी पथक, त्याने त्रास देऊ नये म्हणून बोर्ड लावायचा, शिवसेना पुरस्कृत. दादा कोंडकेंनी आपल्या इच्छा माझी पुरी करा या वगनाट्यामध्ये त्या शिवसेना पुरस्कृत शब्दावर विनोद केलेला होता आणि तो खूप गाजला होता. अगदी बाळासाहेब प्रेक्षकात असताना दादा कोंडकेंनी तो विनोद केला होता. त्या इच्छा माझी पुरी करा वगनाट्यामध्ये एक प्रसंग आहे की आता काहीतरी तिथे लग्न होणार आहे, लग्न होणार आहे. आणि मग तो भटजी येऊन उभा आहे मध्यवर्ती, एकटाच भटजी उभा आहे. मग दादा कोंडके हे एकटे त्या विंगेतून धावत 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 काहीतरी पंचा वगैरे घेऊन येतात, तिथे टेबल काय पाठ ठेवलाय त्याच्यावर ठेवतात आणि या विंगेत जायचे. मग दादा कोंडके परत त्या विंगेतून मागे काहीतरी नारळ वगैरे घेऊन आला, ठेवला, या विंगेत गेला. परत इथलं काहीतरी उचलायचं, तिकडे न्यायचं, तिथलं काहीतरी उचलायचं, आणून ठेवायचं, इथलं काहीतरी उचलून इकडे जायचं, अशी पळापळ एक 2-3 मिनिटं चालते. शेवटी भटजी त्यांना विचारतो, अहो तुम्ही काय करताय? अहो म्हणाले, लग्नाचं घर आहे, लग्न घरात लगीन घाई नको का, म्हणून मी पळापळ करतोय, असं ते. तर त्याच्यामध्ये अचानक दादा कोंडके, तो जो भटजी आहे, त्याला तो नारळ उचलून विचारतात, नारळ केवढ्याचा असेल? कसं आहे, छान आहे नारळ, नारळ कसा असेल, केवढ्याचा असेल? मग त्या काळातल्या हिशोबानुसार तो भटजी म्हणतो, असेल 8 आण्याचा. हे विचार करून सांगा, केवढ्याचा असेल? तर काय असेल, 6 आण्याचा असेल. हे शिवसेना पुरस्कृत आहे, सांगा. शिवसेना पुरस्कृत आहे नारळ, सांगा केवढ्याचा? तो म्हणतो, काय 5 आण्याला आणलाय? हे अरे शिवसेना पुरस्कृत किंमत कमी, वाटेल ते घ्या. शिवसेना पुरस्कृत किंमत कमी, 4 आण्याचं आहे, बाजारात 8 आण्याला आहे. शिवसेना पुरस्कृत किंमत कमी. आणि मग दादा कणके त्याला जी पुस्ती जोडायचे, वडापाव घ्या, शिवसेना पुरस्कृत किंमत कमी, वह्या पुस्तकं घ्या, शिवसेना पुरस्कृत किंमत कमी, जन्नल करिअप्पा घ्या, शिवसेना पुरस्कृत. इथे थांबायचे, किंमत कमी म्हणायची गरज नव्हती, कारण हशा पिकायचं. हा सगळा किस्सा मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय, एवढ्यासाठी सांगतोय की आज बेस्ट वर्कर्स पतपेढीच्या क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत उबाठा शिवसेना, राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची युती, यांचा जो जबरदस्त पराभव झाला, अशा बातम्या दाखवल्या जात आहेत. त्याला म्हणतात मीडिया पुरस्कृत ठाकरे बँड, किंमत कमी. कळलं? अख्खा दादा कोंडके किस्सा का सांगितला? गेले 10-12 दिवस या नगण्य अशा पतपेढीच्या काय असतील त्रैवार्षिक पंचवार्षिक ज्या निवडणुका आहेत, त्याच्यावरून इतका डंका मीडियामध्ये पेटला जात होता की लोकसभा निवडणूक आहे की विधानसभा निवडणूक आहे की महापालिका निवडणुका आहेत, आणि त्याच्यामध्ये ठाकरे बंधूंची सगळी प्रतिष्ठा पणाला लागली आहे असं वाटावं.
मीडियाने ठाकरे बंधूंना कसं तोंडघशी पाडलं याचा हा नमुना आहे. आणि म्हणून मी हा इतका जुना किस्सा तुम्हाला सांगितला. काय केलं मीडियाने? मीडियामध्ये डंका पिटून निवडणुका जिंकता येत नाहीत. काल परवा उद्धव ठाकरेंनी अगदी काय ते कुठे देशाचे सरन्यायाधीश कुठच्या कार्यक्रमाला आले होते, तिथे हात जोडून सांगितलं, अहो तुमच्या काय ते सुप्रीम कोर्टाच्या पायरीवर लोकशाही मृतपाय पडलेली आहे, तिला संजीवनी द्या. निवडणुका काय ते कोर्टामध्ये जाऊन बाळासाहेबांनी कधीही राजकारण केलं नाही. शिवसेना, बाळ ठाकरे, बाळासाहेब ब्रँड, ठाकरे ब्रँड हा कधीही कोर्टामध्ये आपली अब्रू वाढवायला किंवा निवडणुका जिंकायला गेला नाही. शिवसेना कोर्टात आरोपी म्हणून जायची, फिर्यादी म्हणून शिवसेना कधी कोर्टात जायची नाही. त्या शिवसेनेला ठाकरे ब्रँड म्हणतात. उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये शिवसेना वारंवार फिर्यादी म्हणून कोर्टात जाते. कोर्टात न्यायाची याचना करणारा ठाकरे ब्रँड नसतो हे सुद्धा ज्यांना कळलेलं नाही ते रोज रडतात, माझा बाप चोरला, माझं चिन्ह चोरलं, माझा पक्ष चोरला, माझं नाव चोरलं. आणि मग येतं, कारण तुम्ही मीडिया पुरस्कृत आहात. मीडिया पुरस्कृत उभाटा शिवसेना किंमत कमी, किंमत कमी. सुप्रीम कोर्टात जा, निवडणूक आयोगाकडे जा, रडारड. अरे 66 पासून 90 पर्यंत 24-25 वर्ष शिवसेना हे नाव पक्ष म्हणून अधिकृत नव्हतं. शिवसेनेसाठी 1990 पर्यंत निवडणूक चिन्ह राखीव नव्हतं. मुंबईत तुमचे आपले वामनराव महाडिक, विद्याधर गोखले ज्या चिन्हावर लढले त्या चिन्हावर संभाजीनगरचे सावे, मोरेश्वर सावे हे वेगळ्या चिन्हावर निवडून आले होते. त्या निवडणुकीत जी मतं मिळाली त्यानंतर शिवसेनेला मान्यता, पक्ष राज्य पातळीवरचा मान्यता प्राप्त पक्ष झाला आणि धनुष्यबाण ही शिवसेनेची अधिकृत निशाणी झाली. 24 वर्ष त्या निशाणीशिवाय आणि अधिकृत प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता नसताना बाळासाहेब शिवसेना यशस्वीरित्या चालवत होते. त्यासाठी कोर्टात गेले नाहीत, न्याय मागायला गेले नाहीत, याचिका करायला गेले नाहीत. त्याला ठाकरे ब्रँड म्हणतात. ब्रँड म्हणजे काय असतो? ब्रँड म्हणजे नुसतं नाव नसतं, नुसतं लेबल नसतं. ते लेबल लावलेला जो माल आहे तो डोळे झाकून खरेदी करायचा असतो. ज्यांनी तो ठाकरे ब्रँड म्हणून डोळे झाकून खरेदी केला त्यांचं जे भ्रमनिरास झालेलं आहे, त्यातून ग्राहक म्हणजे सामान्य पाठीराखा हा उद्धव ठाकरे यांच्यापासून दुरावला की हा डुप्लिकेट आहे. लेबल लावलेलं आहे, लेबल ओरिजिनल आहे, पण बाटलीतला किंवा डब्यातला माल ओरिजिनल नाहीये. तिथे ब्रँड बोंबलतो. एकनाथ शिंदे यांनी बंड केलं, वेगळे झाले, नंतर त्यांना लेबल मिळालं, पण ओरिजिनल माल तो आहे हे जसजसं लक्षात आलं तसतसा पाठीराखा हा तिकडे गेलेला आहे. आणि तुम्हाला जाहिराती रोज मीडियातून चालल्यात, मीडिया डंका पिटतोय ठाकरे ब्रँड, ठाकरे ब्रँड, पण लोक पलीकडे जात आहेत. कारण लोकांना ब्रँड म्हणजे लेबल नको असतं. ब्रँड म्हणजे लेबल नको असतं. ब्रँड लेबल लावले त्या बाटलीतला, त्या डब्यातला, त्या खोक्यातला जो माल असतो, वस्तू असते, ते ओरिजिनल पाहिजे. आणि तो जो ओरिजिनल वारसा आहे, ठाकरे नावाचा विचार, भूमिका, त्या जर एकनाथ शिंदेकडे असतील तर बेस्ट वर्कर्स काय आणि सामान्य मतदार काय त्याला नीर क्षीर विवेक करता येतो. वर्तमानपत्रामध्ये
कुठच्याही बोगस ब्रँडच्या जाहिराती कितीही दिल्या तरी एकदा तो ब्रँड चाखला, वापरला की वापरणाऱ्याच्या लक्षात येतं आपण फसलोय. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे कितीही बाळासाहेबांचे मुलं किंवा नातवंड म्हणून बोलत असतील तरीही त्यांनी तो ब्रँड, त्याची गुणवत्ता, त्याची क्वालिटी राखलेली नाही. आणि त्यामुळे मीडियामध्ये हा ओरिजिनल ब्रँड आहे, हा ओरिजिनल ब्रँड आहे असा कितीही डंका पिटा, कितीही जाहिरात करा, तो खपणार नाही, चालणार नाही, टिकणार नाही. हेच बेस्ट पतपेढीमधून दिसून आलं. कारण ही जाहिरात करत होते त्यांना सुद्धा माहित नाही की बेस्ट वर्कर्स पतपेढीमध्ये शिवसेना काय फार मोठा पहिल्यापासून नव्हती. आणि बेस्ट वर्कर्स युनियन मध्ये, बेस्टच्या कामगारांमध्ये शिवसेनेचा एवढा मोठा दबदबा कधीही नव्हता. तो फर्नांडिस, शरदराव इत्यादींचा होता. म्हणजे मीडिया पण बोगस, मीडियामधले अर्धव टाकलेचे. आणि त्यामुळे झालं असं की मीडियाने पुरस्कृत केला ठाकरे ब्रँड आणि बेस्ट वर्करची दाखवलं किंमत कमी. दादा कोंडके मला त्यासाठी आठवले की उद्धव ठाकरे पुरस्कृत, मीडिया पुरस्कृत, किंमत कमी. असो मित्रांनो, कितीही डंका पिटला तरीही ज्या वेळेला लेबल बाजूला करून आतला माल चेक केला जातो आणि तो माल जर त्या क्वालिटीचा, त्या गुणवत्तेचा, त्या किमतीचा, मूल्याचा नसेल तर माणसं परत परत फसत नाही. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले की सगळं बदलणार, हा जो काय डंका पिटला जातोय गेले काही महिने, त्याचा फुगा असा फुटला, असा फुटला. असो, मीडिया पुरस्कृत ठाकरे ब्रँड किंवा ठाकरे बंधू ब्रँड, किंमत कमी. इथे थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.